नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बक्सारच्या लढाईबद्दल माहिती बघणार आहोत। मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की त्या काळामध्ये अफीम आणि सोरा, तर हा जो अफीम आहे आणि सोरा आहे याच्या व्यापारावर इंग्रजांचा एकाधिकार होता। एकाधिकार म्हणजे अफीम आणि सोरा इंग्रजाव्यतिरिक्त दुसरं कोणीही विकत घेऊ शकत नव्हता। तर काय झालं की त्या काळामध्ये अफीम आणि सोरा याच्या व्यापारावर इंग्रजाचा एकाधिकार होता आणि एकदा नवाबाला सोराचं काम पडलं आणि त्या नवाबाच्या सोऱ्याच्या कामासाठी एका आर्मेयिक अधिकाऱ्याने काय केला का तो सोरा विकत घेतला। आता हे गोष्ट इंग्रजांना माहीत पडली, तर इंग्रज विचार करायला लागले की यार, अफीम आणि सोराच्या व्यापारावर तर आमचा एक अधिकार आहे, हा कोणता बाहेरचा व्यक्ती आहे का ज्याने सोरा विकत घेतला। त्याची चौकशी झाली आणि या आर्मेयिक अधिकाऱ्याला इंग्रजांनी पकडलं। तर या आर्मेयिक अधिकाऱ्याने सांगितलं का हा जो काही बंगालचा नवाब आहे मीर कासिम, याच्या खाजगी कामासाठी मी सोरा विकत घेतला। हे सांगितल्यावर आणि हा कुठं ठेवला आहे, तर हा ठेवला आहे जे बिहारमध्ये पटनामध्ये जे मीर कासिमची कोठी आहे त्या ठिकाणी ठेवला आहे। आता हे इंग्रजाला तर माहीत झालं की यार, जो सोरा आहे तो नवाबाच्या खाजगी कामासाठी घेतला आहे। बरं, ठेवला कुठं, तर त्याच्या पटनाच्या कोठीमध्ये ठेवला। तरीही तो किती प्रमाणामध्ये विकत घेतला, काय घेतला याची चौकशी करण्यासाठी त्यांनी पटनाच्या नवाबाच्या कोठीची झडती घेतली। एवढंच नाही तर एक एलिस नावाचा अधिकारी आहे, त्या एलिस नावाच्या अधिकाऱ्याने काय केलं की मीर कासिमचा, भलाही तू बंगालचा नवाब असेल पण या सोऱ्याच्या व्यापारावर आमचा अधिकार आहे, एकाधिकार आहे, तू कशासाठी तो सोरा विकत घेतला याच्यासाठी एलिस आणि त्याच्या सैनिकांनी काय केलं का पटनावर आक्रमण केलं। कोण केलं? या एलिसनं पटनावर आक्रमण केलं। आता अवधच्या नवाबाला वाटते की यार, मी बंगालचा नवाब आहे, बंगालचा नवाब कोण आहे आपला? मीर कासिम। मी बंगालचा नवाब आहे, माझ्या राज्यामध्ये तुम्ही इंग्रज लोक काय करता? व्यापार करता आणि मी माझ्या खाजगी कामासाठी सोरा विकत घेतला, तरीही तुम्ही काय केलं हे तुम्हाला माहीत असताना का तो सोरा माझा आहे, माझ्या पटनाच्या कोठीवर आक्रमण केलं, त्याची तलाशी घेतली, म्हणून काय झालं का बंगालचा जो नवाब आहे मीर कासिम त्याचा आत्मसन्मान दुखावला। का इंग्रज इथं आले कशासाठी? व्यापार करासाठी आले, भांडण करासाठी आले का? नाही। मग आता काय करणार आहे का आत्मसन्मान दुखावला तर आता इंग्रजांना काही ना काही त्याचा भुगतान करावं लागेल। मग आता करायचं काय? तर त्यावेळेस एक होता की एक समरू नावाचा अधिकारी होता। समरू म्हणजे त्या काळामध्ये जर्मनीचं आणि युरोपात इंग्रजांचं युद्ध सुरू होतं, तर एक जर्मन सैनिक होता समरू। या जर्मन सैनिकाने समरूनं मीर कासिमला असा सल्ला दिला का आता जे काही होईल ते पाहिलं जाईल, पण एकदा तुम्ही बंगालमधून या इंग्रजांचा बंदोबस्त लावा। म्हणून मीर कासिमनं या एलिसच्या विरुद्ध त्याचं सैनिक पाठवलं आणि एलिसच्या विरुद्ध सैनिक गेलं आणि एलिस काय झाला का पटनामध्ये, कारण त्यानं पटनावर आक्रमण केलं होतं, तर या पटनामध्ये पटना हत्याकांड झाला आणि एलिस आणि त्याचे सैनिक मरण पावले। इंग्रजांना भेटला चान्स आणि त्या चान्समुळं काय झालं का त्याच्यानंतर हा एलिस आणि त्याचे सैनिक मरण पावल्यानंतर मीर कासिम व इंग्रज यांच्यामध्ये काय झालं का 3 ठिकाणी चकमकी झाल्या। पहिली चकमक झाली कटवा या ठिकाणी, दुसरी झाली गिरी या ठिकाणी, तिसरी ठाकी झाली उदनौला या ठिकाणी। या 3 ठिकाणी इंग्रजांच्या आणि मीर कासिमच्या चकमकी झाल्या। त्याच्यामध्ये मीर कासिम हारला आणि बंगाल सोडून अवधच्या नवाबाकडं उठून पळाला। मदतीसाठी मीर कासिम कुठं पळाला? तर अवधच्या नवाबाकडं पळाला। तर अशा पद्धतीने आपल्याला माहीत आहे का हे बक्सारच्या लढाईचं तत्कालीन कारण झालं होतं। आता बक्सारची लढाई कशी झाली ते आपल्याला पाहायची आहे। आपल्याला माहीत आहे का या 3 चकमकी झाल्या, कटवा, गिरी आणि उदनौला। या 3 ठिकाणी मीर कासिम हारला आणि मीर कासिम हारल्यानंतर कुठं गेला? तर तो गेला अवधला। आता अवधचा नवाब कोण आहे? तर अवधचा नवाब आहे शुजा-उद-दौला। अवधचा नवाब कोण आहे? तर शुजा-उद-दौला। आणि त्याच्याच जवळ त्यावेळेस बादशाह शाह आलम पण येऊन होता। आता बादशाह शाह आलम इथं कशासाठी आला होता ते आपण थोड्या वेळानं पाहू, पण सध्या पहिले लक्षात घ्या की मीर कासिम कुठं गेला होता? अवधकडं।
अवधचा नवाब कोण आहे? शुजाउद्दौला. आणि त्यांनी सांगितलं का इंग्रजांसोबत माझा काय झाला आहे, युद्ध झाला आहे आणि मला या बंगालमधून या इंग्रजांना हाकलून द्यायचं आहे. मग कोणाचं? हा मीर कासिमचं सैनिक, शुजाउद्दौलाचं सैनिक आणि बादशाह शाह आलमचं, असं तिघा जणांचं एकंदरीत जवळपास 50,000 सैनिक एकत्र आला. आणि हे 50,000 सैनिक आता इंग्रजांना हकलून द्यासाठी निघाले. आता लक्षात घ्या का कसे निघाले. तर हा जो काही भाग आहे हा आहे बिहारचा भाग, हा भाग झाला बिहारचा, हा झाला अवधचा भाग आणि हा झाला आपला बंगालचा भाग. त्यावेळीस बंगालमध्ये जो इंग्रजांचा गव्हर्नर आहे तो आहे वेन्सिटार्ट. या साईडनं कोण कोण आहे तर तुम्हाला माहीत आहे, या साईडनं आहे मीर कासिम, बंगालमधून पळून इकडं आला होता अवधमध्ये. त्याच्यानंतर अवधचा नवाब कोणता? अवधचा नवाब माहीत आहे आपल्याला कोण आहे? शुजाउद्दौला. आणि तिसरा आहे बादशाह, भारताचा बादशाह शाह आलम द्वितीय. तर ह्या तिघा जणांचं सैनिक एकत्र आलं आणि हे आता चालले कुठून? तर हे चालले इंग्रजाला हकलून देण्यासाठी. 50,000 सैनिकांचं यांचंवालं एकत्र. तर हे 50,000 सैनिक इंग्रजांना बंगालमधून हकलून देण्यासाठी निघाले. आता इंग्रज लोक वाट पाहत बसणार आहे का की हे बंगालमध्ये येईन, आपल्याला हकलून देईन, त्याच्यानंतर आपण बंगालमधून जायचं. म्हणून वेन्सिटार्टने एक काम केलं का यांच्या तिघाच्या आघाडीच्या विरुद्ध यांनी एक मेजर हेक्टर मनरोच्या नेतृत्वात, कोण? मेजर हेक्टर मनरो, याच्या नेतृत्वात 7,027 सैनिक पाठवले. तर लक्षात घ्या किती आलं? भारतीय सैनिक किती होतं? 50,000. कोणाकोणाचं सैनिक होतं भारतीय? मीर कासिम, शुजाउद्दौला आणि शाह आलम, ह्या तिघा जणांचं मिळून काय झालं? 50,000 सैनिक झालं. इंग्रजाजवळ किती सैनिक आहे? तर इंग्रजाजवळ सैनिक आहे किती? 7,027 सैनिक. हे दोघा जणांचं महत्त्व आहे. 7,027 सैनिक कोणाच्या नेतृत्वात आहे? तर मेजर मनरोच्या नेतृत्वात आहे. आता हे तिघ जण आहे, मीर कासिम, शुजाउद्दौला आणि शाह आलम, हे निघाले कुठं? बंगालकडं. आणि हे निघाले बंगालमधून निघाले कुठं? तर हे निघाले आपल्या अवधकडं. तर दोघांची एखाद्या तिसऱ्या मधातल्या ठिकाणी काय झाली? भेट झाली. आणि ते तिसरं ठिकाण जे होतं ते आहे बिहारमध्ये एक बक्सार नावाचं ठिकाण आहे. तर या बक्सार नावाच्या ठिकाणी दोनही सैन्याची काय झाली? भेट झाली 22 ऑक्टोबर 1764ला. म्हणजे ह्या दोघाही सैनिकाची भेट, इंग्रजांच्या सैनिकाची भेट आणि ह्या तिघा जणांच्या सैनिकाची भेट झाली कुठं? तर बिहारमध्ये एक बक्सार नावाचं ठिकाण आहे. या बिहारमध्ये बक्सार नावाच्या ठिकाणी या तिघा जणांची पण काय झाली? भेट झाली. आणि या 7,027 सैनिकामध्ये न 50,000 सैनिकामध्ये जे लढाई झाली त्याच लढाईला आपण म्हणतो बक्सारचं युद्ध. आता हे बक्सारचं युद्ध झालं तर कसं झालं, याच्याबद्दल काय महत्त्व आहे ते थोडं लक्षात घ्यायचं आपल्याला. की बघा की आपल्या भारतीय सैनिकांमध्ये आणि इंग्रज सैनिकमध्ये काय फरक होता. तर आपल्या तर लक्षात आलं का भारतीयांचं तिघा जणांचं सैनिक आहे किती आहे? तर 50,000 सैनिक आहे. इंग्रजाजवळ किती सैनिक आहे? तर 7,027 सैनिक आहे. म्हणजे 7,027 कुठं ना 50,000 कुठं? लक्षात आलं का? इंग्रजाजवळ किती सैनिक आहे? तर 7,027 आहे. पण हे 7,027 आहे पण या 50,000 भारी आहे. पण कसे भारी आहे? तर बघा यांचं काय आहे की जे इंग्रजाची सैनिक आहे ते आहे शिस्तबद्ध आहे, कवायती फौज आहे यांची जे सेना आहे कशी आहे? कवायती आहे आणि शिस्तबद्ध आहे. हे प्लॅनिंगनं काम करणारे आहे. काहीतरी प्लॅन आखून ट्रॅप करून खेळण्यात एक्सपर्ट आहे. त्याच्यानंतर भारतातले जे सैनिक आहे, जे 50,000 सैनिक आहे, ते कवायती नाही आणि शिस्तबद्ध नाही. यांच्या विरुद्ध जर पाहतो म्हटलं तर इंग्रजाजवळ कसं आहे? आधुनिक शस्त्र आहे आणि आधुनिक तोफखाना आहे. भारतीयांजवळ आधुनिक शस्त्र आणि आधुनिक तोफखाना नाही आहे. आणि त्याच्यानंतर इंग्रज जे आहे हे कुटील कारस्थानी आहे, डावपेच खेळण्यात एक्सपर्ट आहे. आणि भारतातले सैनिक कसे आहे? बिचारे साधे भोळे सैनिक आहे. त्याच्यामुळं ज्यावेळी 22 ऑक्टोबर 1764ला बक्सारमध्ये जे लढाई झाली त्या बक्सारमध्ये या 7,027 सैनिकांनी या 50,000 सैनिकांच्या, मीर कासिमच्या, शुजाउद्दौलाच्या आणि शाह आलमच्या
तिघा जणाचे जे संयुक्त सैनिक होतं 50,000, या 50,000 सैनिकाचा धुव्वा उडवला. 7,027 सैनिक 50,000 सैनिकावर काय झाले, भारी पडले. तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंच आहे. आता पुढं चालू की 7,000 सैनिक 27 सैनिक. तर काय झालं, काय हे एक लढाई आहे. याचे आणखी एक महत्त्व आहे की याच लढाईच्या काळामध्ये काय झालं की भारतीयांचं म्हणजे इंग्रजांच्या सैनिकांचं आणि भारतीयांच्या सैनिकांमध्ये काय झालं, काय सैनिकांचं बंड झालं. तर आपल्याला माहीत आहे की इंग्रजाचे सैनिक जे आहे, इंग्रजांमधले काही सैनिक हे मीर कासिम, सुजाउद्दौला आणि शाह आलमला येऊन मिळाले. इंग्रजाविरुद्ध बंड केलं इंग्रजांच्या सैनिकांनी आणि इंग्रजांचे सैनिक हे यांना येऊन मिळाले. तर जे अवधचं सैनिक होतं त्या अवधच्या सैनिका, लक्षात घ्या कोणाचं सैनिक, अवधचं सैनिक. या अवधच्या सैनिकामध्ये एक रोहतासचा सुभेदार होता शाहूमल आणि एक सैन्य अधिकारी होता असद खान, हा इंग्रजांना जाऊन मिळाला. म्हणजे काय झालं की इंग्रजांचे सैनिक बंड करून भारतीयांना येऊन मिळाले आणि भारतीयांचे सैनिक कोणाला जाऊन मिळाले, इंग्रजांना जाऊन मिळाले. तर आपल्याला माहीत आहे की आता काय झालं, लढाईचा जर परिणाम पाहिला तर आपल्याला माहीतच आहे की 7,027 सैनिकांनी 50,000 भारतीय सैनिकांचा धुव्वा उडवला. जर लढाईचं नुकसान पाहतो म्हटलं तर भारतातल्या 50,000 सैनिकापैकी जवळपास 2,000 सैनिक एक तर मरण पावले किंवा जखमी झाले. तर इंग्रजांच्या सैनिकाचा जर विचार केला तर 847 सैनिक इंग्रजांचे एक तर जखमी झाले किंवा मृत्युमुखी पडले. आता राहिला, आता हे जर लढाई हारली तर यांना आत्मसमर्पण करावं लागेल. मग आता आत्मसमर्पण केलं तर नेमकं कसं आत्मसमर्पण केलं, कोणी कोणासमोर केलं हे महत्त्वाचं आहे. तर अवधचा नवाब जो आहे, ज्याच्या भरोशावर मीर कासिमनं बक्सारची लढाई केली, तर हा जो आपला सुजाउद्दौला आहे अवधचा नवाब, याने इंग्रजांच्या कर्नल क्लेचर समोर आत्मसमर्पण केलं. हा प्रश्न खूप विचारू शकते, भरपूर एक्झाममध्ये विचारला पण आहे. तर सुजाउद्दौलाने कोणासमोर आत्मसमर्पण केलं, तर इंग्रजांचा कर्नल क्लेचर समोर आत्मसमर्पण केलं. बरं, बक्सारच्या लढाईचं इंग्रजांकडून कोण नेतृत्व केलं, तर इंग्रजांकडून केलं होतं मेजर हेक्टर मनरो यांनी बक्सारच्या लढाईचं नेतृत्व केलं होतं. तर लक्षात आलं आपल्याला की सुजाउद्दौलाने कोणासमोर आत्मसमर्पण केलं, तर सुजाउद्दौलाने कर्नल क्लेचर समोर आत्मसमर्पण केलं. आता लक्षात येते का हा सुजाउद्दौलाने जर कर्नल क्लेचर समोर आत्मसमर्पण केलं तर या सुजाउद्दौलाच्या भरोश्यावरच तर शाह आलम आला होता, भारताचा बादशाह. मग यांनी आत्मसमर्पण केलं म्हणजे त्यांनी पण आत्मसमर्पण केल्यासारखं झालं. म्हणजे आता जो आपला नवाब आहे बंगालचा मीर कासिम, हा मीर कासिम पडला एकटा आणि हा एकटा पडला तर हा पळून गेला कुठं, दिल्लीला पळून गेला. जेव्हा दिल्लीला पळून गेला तर या मीर कासिमवर इतकी बेकार वेळ आली का हा पुढं बिचारा दिल्लीमध्ये भिकारी झाला आणि पुढं भिकाऱ्याच्या स्वरूपामध्ये ज्याचा मृत्यू झाला. आता या युद्धात शाह आलम द्वितीय इंग्रजांना मिळाला. आता कसं झालं का शाह आलम द्वितीय इंग्रजांना का मिळाला तर हे आपल्याला पाहायचं आहे. तर अलाहाबादच्या तहानुसार इंग्रजांकडून त्यानं त्याचं संरक्षण घेतलं. तर आपल्या लक्षात येईल की हे जे 7,027 सैनिक इंग्रजांना भारी पडले याच्यामुळं काय झालं की भारतीयांचे सैनिक तर 50,000 आहे, इंग्रजांचे सैनिक किती आहे तर 7,027 आहे. पण हे 7,027 सैनिक जे इंग्रजांना म्हणजे भारतीयांना भारी पडले त्याचा परिणाम असा झाला का इंग्रजांची भारतातील राजकीय प्रतिष्ठा वाढली. लक्षात आलं भारतीयांना की इंग्रज लोक जे आहे आपल्यापेक्षा सैन्यानं कसे आहे, पॉवरफुल आहे. यांचे 7,027 50,000 सैनिकांना भारी पडले. हे खबर अख्ख्या भारतभर पसरली की कोणाही सोबत पंगा घ्या बाबा पण इंग्रजासोबत पंगा घेऊ नका. याचा एक मेसेज भारतभर गेला आणि त्यांचा काय झाला का या भारतामध्ये लष्करी दबदबा निर्माण झाला. आता भारतीय लोकांनाही समजायला आलं होतं की आपण इंग्रजांना हरवू शकत नाही, कारण त्यांचे 7,027 सैनिक 50,000 सैनिकांना काय पडले, भारी पडले. लक्षात आलं. चला पुढे जाऊ. आता एक गोष्ट पुन्हा लक्षात घ्यायची आहे की जेव्हा बक्सारची लढाई झाली तर काय झालं. तर बक्सारची लढाई झाली तर एक प्रश्न येते का बंगालचा गव्हर्नर कोण होता. बक्सारच्या लढाईच्या वेळी बंगालचा गव्हर्नर कोण होता तर तो होता वेन्सिटार्ट है ना. आता आपल्याला तर माहीत आहे का 3 ठिकाणी लढाई झाली होती, गिरिया,
उदनोला आणि कटवा ह्या 3 ठिकाणी चकमकी झाला आणि बंगालचा नवाब मीर कासिम पळाला अवधच्या नवाबाकडं. मग तो पळाल्यानंतर मग बंगालचा नवाब कोण बनला, तर तो बनला होता त्याचाच सासरा मीर जाफर. मीर कासिमचा सासरा मीर जाफरला पुन्हा नवाब बनवलं इंग्रजांनी. आणि या वेन्सिटार्टचा काळ काय आहे तर 1763 ते 1765 आहे. सॉरी, या मीर जाफरचा काळ आहे 1763 ते 1765. आणि पुढं काय झालं, याचा 5 जानेवारी 1765ला मृत्यू झाला. आणि पुढं या मीर जाफरचा मुलगा नजम उद्दौला याला काय बनवलं, बंगालचा नवाब बनवलं. हा मीर जाफरचा मुलगा अल्पवयीन होता, लक्षात आलं का. आणि याच्यासोबत मग काय झालं का, याचा काळ राहिला 1765 ते 1767. आता आपल्याला पाहायचं आहे का 2 अलाहाबादचे तह जे झाले हे कोणाच्या काळात झाले, तर याच्याच काळामध्ये झाला अलाहाबादचे तह. तर आपल्याला पाहायचं आहे तर अलाहाबादचा तह कशा पद्धतीनं झाला. आता काय झालं तर आपल्या लक्षात आलं की बक्सारच्या लढाईमध्ये अवधचा नवाब हारला, बरोबर आहे. तर बक्सारच्या लढाईमध्ये अवधचा नवाब हारला, म्हणून आता या अवधचं काय करायचं, या बंगालचं काय करायचं आणि या बादशाह शाह आलमचं काय करायचं, असे 3 प्रश्न इंग्रजासमोर आहे. सगळ्यात पहिला प्रश्न काय आहे की या बंगालचं काय करायचं. दुसरा प्रश्न काय आहे तर या अवधच्या नवाबाचं म्हणजे शुजा उद्दौलाचं काय करायचं. आणि तिसरा प्रश्न जो आहे तो आहे या बादशाह शाह आलमचं काय करायचं. आणि ह्या 3 गोष्टीच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आणि यांच्यासोबत काय सलूक करायचा याच्यासाठी लंडनवरून इथं रॉबर्ट क्लाईव्हला पाठवलं. कारण बंगालच्या बाबत ज्याला जबरदस्त माहिती होता असा एकच गव्हर्नर होता आणि तो होता रॉबर्ट क्लाईव्ह. आता रॉबर्ट क्लाईव्ह या लढाईच्या वेळेस कुठं आहे तर लंडनला आहे. आता तो लंडनवरून इथं येईन भारतात, म्हणजे जवळपास 8-9 महिन्याचा वेळ होईल. आणि तो तोपर्यंत विचार करत येईन का आता यांच्यासोबत काय सलूक करायचा. आणि जेव्हा तो भारतात येईन त्यावेळेस आता तो काय करण तर अलाहाबादचा तह करण. आणि या अलाहाबादच्या तहानुसार भारतामध्ये बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था लागू झाली. तर आपल्याला पाहायचं आहे की आता दुहेरी राज्यव्यवस्था कशी आहे.